पहिल्या चेंडू टॅपच्या सनी चेंडूला ड्राईव्ह केले, वेगाने फेकी होते, तोपर्यंत सिंगल रन. धावांचा श्रीगणेश होते. एका बाजूला किशोरदा तर पप्प्या यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाठलाग आहे 39 धावांचा. एक चेंडूचा खेळ झालाय आणि 1 धावा धावफलकावर. विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडू अडवला का तर ना, ओहो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. चेंडू सीमारेखा पार जाता जाता अडवला. चांगलं एफर्ट लावलंय तिकडे. तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावर. पाठलाग आहे 39 धावांचा, 39चा. पुन्हा एकदा विश्वास सज्ज होतोय. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केले, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकार. ग्रुप ए मध्ये आहोत आणि ग्रुप ए मधून हा तिसरा सामना 2 विनर संघादरम्यान हा सामना आपल्या भेटीला आलाय, जिकडे पाठलाग आहे 39 धावांचा. हलक्या त्याने पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केले, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुन्हा. 4 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा धावफलकावर. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 हो ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. चांगलं षटक आहे आतापर्यंत. पाठलाग आहे 39चा, परंतु सुरुवात आतापर्यंत विश्वासने या पहिल्या षटकामध्ये आता चांगली करून दिली. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका ऑन साइडला, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरच 5 धावा धावफलकावर ऋतू 11 डोंगरपाडा संघाच्या. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेला. आदरणीय विनोद पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. इकडून आता दोन्ही खेळाडूंची कशा प्रकारची रणनीती असणार. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. 8 धावा धावफलकावरती आहेत, जिथे पाठलाग आहे 39 धावांचा. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला हादरा टीम संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर प्रतीक. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, चेंडूला वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा रुपेशची चांगली गोलंदाजी करून दाखवली होती. ना बघता बघता या षटकामध्ये सुद्धा फक्त 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. 9 धावा धावफलकावर आहेत. 8 धावा धावफलकावर. 4 चेंडू 8 धावा. हलक्या त्याने पुन्हा त्या चेंडूला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. बघा सुरुवात चांगली आहे. पाठलाग आहे 39चा. थोडासा दबाव आता आलाय ऋतू 11 डोंगरपाडा संघावर, कारण इकडून मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे, कारण पाठलाग आहे 39 धावांचा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केले, वेगाने फेकी होते. येस, थर्ड अंपायरला या ठिकाणी रेफर केलंय, म्हणजे पंच.
SOUT आउट गॉन. दुसरा हादरा टीम ऋतू 11 डोंगरपाडा संघाला. मयुरेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 9 धावा धावफलकावर आहेत. तर मॅच इक्वेशन राहिले 12-30. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं, येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ, जिकडे आशिष गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू निर्धाव आला गेलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेखा पार. MPL चौकार, 4 धावा. तेरा धावा धावफलकावर, चौकार आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केले, वेगाने फेकी होते. हो 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 हो, ह्यावेळेला मयुरेशला रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन. अनिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 3 चेंडूचा खेळ झालाय. या अगोदर चौकार, त्यानंतर विकेट आलाय. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. 14 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. पूर्णपणे जबाबदारी आता पप्प्यावर आली. बघूया जबाबदारी कशा प्रकारे पार पडतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला, निर्धाव चेंडू येतो. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत फक्त 14 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, चेंडूवर वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 15 धावा धावफलकावर. आता मॅच इक्वेशन राहिलं येणाऱ्या 6 मध्ये 24 धावा. 6-24 इक्वेशन आहे. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजेला. सहा 24 इक्वेशन, जिकडे विशाल सज्ज होते. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव, नंतर ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू अडवलाय, पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. आलेला 9 चेंडू, परंतु चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव धावफलकावर. 4 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत निर्धाव चेंडू. बघा फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली. यावेळेला एष्ट्या उद्ध्वस्त. चार चेंडूचा खेळ झालाय, शेवटचे 2 चेंडू आहेत. फिल्टर चेंडू, ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय, येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला ह्याला क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. रेलियन्स संघ या ग्रुप ए मधून पहिला संघ जो सुपर 18 मध्ये दाखल होतोय, आणि अजून एक संधी मिळणार आहे ऋतू 11 डोंगरपाडा संघाला. नेक्स्ट मॅच, जिकडे एका बाजूला आहे JDS, समोर टीम साहेबा बी.